नमस्कार, मी विद्या शेळके. आज होतो आम्ही महेश्वरममध्ये आणि महेश्वरममधली काही जेवढी मला माहिती आहे तेवढी मी तुम्हाला माहिती देणार आहे. तर चला, सगळ्यात आधी महेश्वरम म्हणजे हे कशासाठी प्रसिद्ध आहे ह्या गोष्टीची मी तुम्हाला माहिती देणार आहे. हे आहे अहिल्याबाई होळकरांचं सासर, म्हणजेच आपण ज्यांना देवासमान पूजतो, ज्या अहिल्याबाई होळकरांनी स्त्रियांचं एक स्वतंत्र सैन्य उभं केलं होतं, त्यांचं हे ठिकाण आहे. आणि इथं त्यांनी एक काशी विश्वनाथ यांचंही मंदिराचं स्थापना इथे केलेली आहे. तर मी सगळ्यात आधी तुम्हाला हे छोटे छोटे मंदिरं दाखवणार आहे. इथं कधीही तुम्ही आलात ना, कधीही एनी टाईम 12 महिन्यातून कधी आलात ना, तुपाचे दिवे हे अखंड जळत असतात, म्हणजे अखंड ज्योत ज्याला म्हणतो आपण, ती इथं असते. आणि हे सगळे अवतीभोवती त्यांच्या छोटे छोटे मंदिरं आहेत. आणि जे मेन मंदिर आहे ते मी तुम्हाला सगळ्यात आधी आता दाखवते, म्हणजे तुमच्या लक्षात येईल की मी कुठे आलेले आहे. सगळ्यात पहिले आपण इथे हे जे तुम्हाला छोटे छोटे मंदिरं दिसतात, याच्या मागेच जे मंदिर आहे, इथे अखंड 11 ज्योती ह्या अखंड जळत असतात, प्रज्वलित असतात, ज्या नेहमीच त्यांची कधीही खंडता होत नाही, म्हणजे कधीही त्या विझत नाही. तर असे इथे बऱ्याचशा प्राचीन काळातल्या गोष्टी आहेत ज्या मी तुम्हाला दाखवणार आहे. इथून सुरुवात होते काशी विश्वनाथ मंदिराची, जे अहिल्याबाई होळकरांच्या काळात त्यांनी स्थापना ज्या मंदिराची केलेली. आणि इतकं छान वातावरण होतं इकडचं, इतकं सात्विक वातावरण होतं की मी माझ्या भाच्यांच्या सोबत त्यांचे जे मित्र आलेले होते ते आम्ही सगळ्यांनी खूप एन्जॉय केला. त्यानंतर इथे खूप मोठा नंदी होता आणि मुलांना म्हटलं एक फोटो घ्या, कमीत कमी आपण इथं आलो आहेत. हे माझ्या पण जेवढे लोक माझे व्हिडिओ बघतात त्यांनाही कळालं पाहिजे की आपण कुठे कुठे दर्शनं घेतलेत. त्याच्यासाठी मग आम्ही परत म्हटलं नर्मदा नदीवर येऊन आम्ही परत महादेवाच्या पिंडीला नर्मदा नदीचं जल वाहिलं. त्यानंतर हा आहे अहिल्याबाई होळकरांचा किल्ला आणि तो पूर्ण नर्मदा नदीच्या पूर्ण काठेवर उभा आहे. म्हणजे ज्या पद्धतीने इथं आल्यानंतर जी एवढी पॉझिटिव्ह एनर्जी येते, इतकं छान वातावरण आहे, इतके फोटोशूट वगैरे इथे छान होतात. खूप लोक लांबून लांबून इथे पाहण्यासाठी येतात आणि खूप छान वातावरण होतं. आम्हीही खूप फोटो शूट केले, खूप सगळे व्हिडिओज काढले. मला तर खूप आवडलं. तुम्हीही कधी जर उज्जैन ओंकारेश्वरला जाणार असाल तर नक्कीच तिथून फक्त 60 किलोमीटरच्या अंतरावर हे महेश्वरी ठिकाण आहे. आणि इथेच अहिल्याबाईंचा खूप मोठा इतिहास आहे. हा आहे त्यांचा राजवाडा. आणि राजवाड्यामध्ये सुद्धा अशा काही गोष्टी तुम्हाला पाहायला भेटणार आहे. खूप सुंदर आहे. नक्कीच तुम्ही पण एखाद्या वेळेस जर ओंकारेश्वर किंवा उज्जैनला जाणार असाल तर इथे येऊन एकदा स्वतः अनुभव घ्या की अहिल्याबाई होळकरांचा इतिहास काय होता. म्हणजेच तुम्हालाही लक्षात येईल की खरंच अहिल्याबाई होळकरांनी आपल्यासाठी किती काही गोष्टी करून ठेवलेल्या होत्या. त्यांचं जे स्वतंत्र सैन्य होतं जे महिलांचं, त्यांनी त्यांच्यासाठी काय काय जे शस्त्र जे आपण म्हणतो ते कसे बनवून ठेवलेले होते वगैरे. इथे खूप प्राचीन काळातल्या गोष्टी इथं होत्या, त्यांच्या काळातल्या. आणि खूप मोठा इतिहास आहे त्यांचा. माझ्या छोट्याशा शब्दांमधून मला व्यक्त नाही सगळ्या गोष्टी करता येणार, पण तरीसुद्धा तुमच्या लोकांसाठी मी माझ्या व्हिडिओतून मला जेवढी माहिती देता येईल तेवढी मी 100% देण्याचा प्रयत्न नक्कीच करणार आहे. त्यानंतर मग आम्ही सगळा अख्खा त्यांचा जेवढा पण राजवाडा होता तो पाहिला. आणि त्यांचे शस्त्र जे युद्धामध्ये त्यांनी वापरलेले होते ते शस्त्र वगैरे अजूनही जपून ठेवलेले होते. अजूनपर्यंत त्यांच्या काळातल्या गोष्टी तिथे आहेत. त्यांच्या ज्या काही गोष्टी त्यांनी त्यांच्या काळामध्ये जे आपण म्हणतो की त्यांनी सासरे त्यांचे परत त्यांचे
मिस्टर जे काही होते त्यांच्या निधनानंतर सुद्धा त्यांनी त्यांचं राज्य हे कसं सांभाळलेलं या सगळ्या गोष्टी ह्या वाड्यामध्ये कळतात दिसतात. त्यांचा इतिहास खरंच खूप छान होता. त्यानंतर आम्ही ओंकारेश्वरला आलो आणि जेवणं वगैरे करायला घेतले. ओंकारेश्वरला येऊनच आम्ही जेवणं केले कारण की पुढं आम्हाला खूप उशीर होत होता आणि खूप उशीर होणार होता. त्यामुळं म्हटलं आधी जेवढा रस्ता लवकरात लवकर आपल्याला कमी पोहोचता येईल तेवढं लवकर पोहोचू. ओंकारेश्वरमध्ये पोहोचल्यानंतर सगळ्यात आधी आम्हाला बघायची होती ती पार्किंग घेऊन आम्ही लगेचच जाणार होतो. आरतीला जायचं होतं आम्हाला संध्याकाळच्या. नर्मदा आरती घेण्यासाठी आमची खूप घाई चालू होती पण सतत ट्रॉफिक आणि पार्किंग वगैरे मिळून परत रूम शोधून तरी पण आम्ही सगळ्या गोष्टी तुम्ही विचार करत असाल हा व्हिडिओ असा आडवा उभा का आहे तर मुलांनी शूट केलेलं होतं आणि मुलंच फक्त आंघोळीसाठी गेलेले होते. आम्ही काही आंघोळीला गेलेलो नव्हतो. नर्मदा आरती वगैरे काही आमची जी होती ती काय हाती लागली नव्हती कारण की आम्ही दोघंही खूप दमलेलो होतो. तर आम्ही रूमवर एकदा गेल्यानंतर झोपलो तर उठलोच नाही. तर हा मोमेंट आम्ही मिस केलेला होता. मुलांनी नर्मदा आरतीही केली, नर्मदा स्नानही केलं आणि नंतर मग आम्ही संध्याकाळी म्हटलं दर्शनाला एकदाच जाऊन बघूया. पण आमचे ऑलरेडी दुसऱ्या दिवसाचे सकाळचे तिकीट होते जे VIP दर्शन म्हणतो आपण ते ऑनलाईन काढलेलं होतं. त्यामुळं आम्ही ही आरती व्हिडिओतच दर्शन घेतलं. त्यानंतर परत आम्ही गजानन स्वामींच्या आश्रमात आलो आणि खूप छान आश्रम आहे. तुम्ही कधी ओंकारेश्वरला आलात तर नक्की इथेच स्टे करा. मी तुम्हाला आवर्जून सल्ला देईन. कमी पैशांमध्ये खूप चांगली सर्विस असते इथे, खूप चांगली सोय होते. जेवण वगैरे करून पुन्हा म्हटलं मंदिर कुठे आहे किंवा आम्ही पहिल्यांदा आलतो तर ओंकारेश्वरला दर्शनाची लाईन कुठे असते काय आधी आपण बघून येऊया म्हटलं. पण तेवढ्यात काय झालं आम्ही मंदिराजवळ पोहोचलो आणि काही लोक दर्शनासाठी चालले होते. इतके सुंदर आणि इतके छान दर्शनं झाले आमचे. ओंकारेश्वर म्हणतो ना की देव खरंच तुम्हाला स्वतः देव बोलवतो. ती परिस्थिती आमच्यासोबत झालेली होती. आमच्या संध्याकाळच्या आम्ही जे VIP तिकीट घेतलेलं त्यापेक्षाही तिथेही धक्काबुक्की होती. त्यापेक्षाही आमच्या आत्ताचे संध्याकाळचे दर्शन इतके सुंदर इतके सुरेख झालेले होते की विचारू नका. आतमध्ये मोबाईल अलाउड नव्हता त्यामुळं शूट काही मला करता नाही आलं. पण खूपच अनुभव जो होता आमचा एक्सपिरियन्स खूप छान होता. ह्या टायमाला म्हणजे रात्री 11 वाजता ओंकारेश्वरचे दर्शन घेऊन खूप छान वाटलं. आणि आता आपण जाणार आहोत उद्या सकाळी इकडून दर्शन घेऊन VIP दर्शन घेऊन उद्या उज्जैनला जाणार आहोत. भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये.